नमस्कार, मी प्रियांका घेऊन आली आहे टेक टिप्स विथ प्रियांका. ह्या नो युअर व्हॉट्सॲप सिरीजमधून शिकूया व्हॉट्सॲपच्या काही खास सेटिंग्स जे तुमच्या मोबाईलला सेफ आणि सिक्युअर बनवतील. आज आपण बघणार आहोत व्हॉट्सॲपचे 3 ॲडव्हान्स सेटिंग्स. पहिलं म्हणजे अज्ञात लोकांचे व्हॉट्सॲप मेसेजेस बंद करणे. दुसरं म्हणजे कॉल करताना IP ॲड्रेस लपवणे आणि तिसरं म्हणजे लिंक प्रिव्ह्यू बंद करणे. तर पहिलं सेटिंग आय रेकमेंड की ते ऑन कराच आणि दुसरे 2 सेटिंग्स मी तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देते. मग तुम्ही ते ऑन करायचं का नाही ठरवू शकता. पहिली सेटिंग म्हणजे ब्लॉक अननोन अकाउंट मेसेजेस. यामध्ये अननोन अकाउंटपासून बरेच मेसेजेस बोंबार्डिंग होत असेल तर ते WhatsApp ऑटोमॅटिकली त्याला ब्लॉक करेल. ह्यानी तुमचा ॲपचा परफॉर्मन्स इन्क्रीज होतो, स्पॅम पण टाळतात. कारण खूप मेसेजेस एकदम आले की आपला फोन हँग पण होऊ शकतो. त्यामुळं अननोन मेसेजेस ब्लॉक करून टाकतो WhatsApp. प्रोटेक्ट IP ॲड्रेसमध्ये काय होतं, तुम्ही कॉल करत असाल, सपोज तुमच्या कामासाठी काही अननोन लोकांना तुम्हाला सारखे कॉल करावे लागत असतील, तर त्यावेळेस तुम्ही तुमचा IP ॲड्रेस हाईड करू शकता. ते WhatsApp सर्व्हरमधून जातात कॉल्स आणि तुमचं लोकेशन दिसत नाही. पण ह्याने एक लक्षात ठेवा, ह्याने तुमची व्हॉईस क्वालिटी लो होऊन जाते. डिसेबल लिंक प्रिव्ह्यूमध्ये काय होतं, तुम्ही एखाद्याशी चॅट करत असाल आणि तुम्ही त्याला एखादी YouTube लिंक पाठवला, तर ते जेव्हा तुम्ही पाठवता, तेव्हा ते एक YouTubeचं प्रिव्ह्यू दिसतं खाली, आहे ना, असं एक थंबनेलसारखी इमेज दिसते. सो तेव्हा काय होतं, ती वेबसाईट ॲक्सेस करतं WhatsApp आणि ती ॲक्सेस करताना आपले पण डिव्हाइसचे डिटेल्स त्या वेबसाईटला जातात आणि त्या वेबसाईटचं थंबनेल तुम्हाला येतं आणि तुम्हाला ते दिसतं. म्हणजे तुम्ही ते क्लिक करायच्या आधीच ऑलरेडी तुम्हाला ते प्रिव्ह्यू दिसलेलं असतं. सो इन दिस केस तुम्हाला ते प्रिव्ह्यू का दिसते? कारण तुमचे डिव्हाइस डिटेल्स ऑलरेडी गेलेले आहेत. तुम्हाला जर हे नसेल करायचं, की तुमचे एखादी कुणाला लिंक पाठवायची असेल, तुम्हाला एखाद्या वेबसाईटची लिंक पाठवायची असेल आणि तुम्हाला नको आहे, की तुमचे डिव्हाइसचे डिटेल्स त्या वेबसाईटला जावे, तर तुम्ही ही सेटिंग ऑन करू शकता. ह्याने तुमचे डिव्हाइसचे डिटेल्स दिसणार नाही आणि तुम्हाला ती प्रिव्ह्यू पण दिसणार नाही. त्यामुळे नुसती एक प्लेन लिंक दिसणार, प्रिव्ह्यू दिसणार नाही. तर हे समोरच्याला पण तसंच दिसेल. त्याला पण एखादा प्रिव्ह्यू दिसणार नाही. हा व्हिडिओ बघून तुम्ही कुठली सेटिंग चेंज केली का तुम्ही ऑलरेडी सेटिंग चेंज केलेली आहे ही, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.